नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरती अंतर्गत ग्रुप डी पदाची भरती निघालेली आहे। जर मित्रांनो या भरती अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं 10वी शिक्षण झालेलं असणं गरजेचं आहे। आणि याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपण बघितलेले आहोत की आजची त्याची लास्ट तारीख असणार आहे। आणि याचबरोबर याच्यामध्ये काय शिक्षण हवं आहे आणि किती पगार असणार आहे, किती सॅलरी असणार आहे, किती वय असणार आहे, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो ग्रुप डी ची रेल्वे भरती आहे। या ग्रुप डी ची रेल्वे भरती अंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला नसाल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की आज रात्री 12 वाजेपर्यंतच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। कारण की आज जी काही त्याची तारीख आहे ती लास्ट तारीख असणार आहे आणि या अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आहे, तर त्याच्यासाठी आजच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो जी काही ही रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड्सची भरती आहे, या भरती अंतर्गत काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ही भरती सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे। आणि याचबरोबर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असणार आहे, एक्झाम फी किती असेल, त्याचबरोबर ही कम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे का आणि टोटल किती मार्क असतील याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर मित्रांनो जी काही रेल्वे भरती आहे याच्यामध्ये तुमचं शिक्षण जर 10वी सुद्धा झालेलं असेल तरी या अंतर्गत तुम्ही ही भरतीचा फॉर्म भरू शकता। तर या भरती अंतर्गत जी काही तारीख असणार आहे ती 9/3/2026 ही लास्ट तारीख असणार आहे। याच्यामध्ये जे काही सॅलरी असेल, सॅलरी किती असेल मिनिमम हे पोस्टच्या लेवलनुसार इथे बघत असाल की व्हॅल्यूज पोस्ट इन लेवल 1 ऑफ 7 CPC पे मॅट्रिक, जी पोस्ट असेल त्या पोस्टच्या लेवलनुसार याच्या अंतर्गत सॅलरी ही असणार आहे। तर सॅलरी बघत असाल त्याच्यानंतर एज वय हे 18 ते 33 असणार आहे। आणि टोटल वॅकन्सी म्हणजे टोटल जागा किती असेल तर 22,195 जागा असणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो याच्याबरोबरच काही कॅटेगरींना म्हणजे रिलॅक्शन म्हणजे जे रिझर्वेशनसुद्धा देण्यात येणार आहे। तर OBC नॉन क्रिमिलियर याच्यासाठी 3 वर्ष आणि SC ST साठी 5 वर्ष अशा प्रकारचे ते रिलॅक्शनसुद्धा इथे दिलं जाणार आहे। मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी पहिल्यांदाही सांगितलं होतं की तुमची 10वी जरी झाली असेल तरी तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता। आणि याचबरोबर इथे काही ABC असे 3 कॉलम आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की Cमध्ये डिप्लोमा डिग्री इन इंजिनिअरिंग विल नॉट बी ॲक्सेप्टेड, म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री अशांना याच्यामध्ये फॉर्म भरला जाणार नाही यांचा, असं तिथे सांगितलेलं आहे की डिप्लोमा डिग्री इन इंजिनिअरिंग विल नॉट बी ॲक्सेप्टेड अशा प्रकारे सांगितलेलं आहे। तर मिनिमम तुमचं शिक्षण असेल तरी तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो खाली एक्झामिनेशन फी किती असेल तर याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की ज्या काही जनरल किंवा ओपन कॅटेगरी असतील यांच्यासाठी 500 रुपये फी असणार आहे। आणि याचबरोबर SC ST एक सर्व्हिसमॅन किंवा PWBD किंवा फिमेल महिला याच्यासाठी 250 रुपये ही फी असणार आहे। SC ST एक सर्व्हिसमॅन PWBD आणि फिमेल म्हणजे महिलासाठी 250 रुपये ही फी या ग्रुप डीच्या अंतर्गत असणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो किती मार्काचा हा पेपर असणार आहे तर द एक्झामिनेशन ड्युरेशन अँड नंबर ऑफ क्वेश्चन फॉर CBT आर इंडिकेट बिलो। तर एक्झाम डिडक्शन इन मिनिट्स, ड्युरेशन मिनिट्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 90 मिनिट मिळणार आहे या पेपरसाठी। जनरल सायन्ससाठी तुम्हाला 25 क्वेश्चन असतील, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी 25, त्याच्याबरोबरच जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगसाठी 30, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्ससाठी 20 असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन हँडेड म्हणजे 100 मार्काचा हा 100 प्रश्नाचा हा पेपर असणार आहे मित्रांनो। याचबरोबर ज्या काही 1/3 मार्किंगसुद्धा याच्यामध्ये आहेत। इथे तुम्ही बघत असाल की देर विल बी नेगेटिव्ह मार्किंग अँड 1/3 मार्क शॉल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग आन्सर। याच्यामध्ये 1/3 मार्किंगसुद्धा करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे ग्रुप डीचा हा पेपर आहे मित्रांनो। जर तुम्हाला या भरती अंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आजच याची लास्ट तारीख असणार आहे, तर त्याच्याबद्दलच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहोत की जेणेकरून तुम्हाला कळेल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांना, नातेवाईकांना। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरू शकता। एक महत्त्वपूर्ण आपण माहिती बघितलेली आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।